हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 96. दोघंही काहीच वेळात त्याच्या बाईकजवळ आले. शंतनूने हेल्मेट चढवलं आणि बाईक स्टार्ट केली. मीराही लगेचच त्याच्या पाठीमागे बसली. पण कधी नव्हे ते ह्यावेळी तिच्या हातांचा घट्ट विळखा त्याच्या भोवती स्थिरावलेला आणि पुढच्या क्षणाला तिनं त्याच्या पाठीवर डोकंही टेकवलेलं. क्षणभर तिचं हे वागणं त्याला वेगळंच वाटत होतं, पण त्याला ते आवडतही होतं. ती आज वेगळं काहीतरी वागते. त्याच्या मनात येताच त्यानं एकवार पाठीमागे वळून पाहिलं, पण ती दिसणार कशी? मग त्याने त्याच्या भोवती विळखा घातलेल्या तिच्या हातांवर स्माईल करत थोपटलं आणि सरळ बाईक पुढं घेतली. तिला कुठं न्यायचं? आय थिंक तिला एकांत हवा आहे. काही बोलायचं असेल का माझ्याशी? तिथं गेल्यावर कळेल खरं. पण नेऊ कुठं यार तिला? आत्ताची वेळ पाहता जास्त दूर जाता येणार नाहीये आणि जवळपास असं कुठं ठिकाण आहे आता तरी आठवत नाहीये. मनाशी विचार करत तो बराच वेळ बाईक चालवत होता. इकडं पाठीमागे बसलेली मीरा मात्र त्याला घट्ट पकडून बसलेली. त्याचा तो सहवास ते जवळ असणं अनुभवत होती. आय लव्ह यू शंतनू, तू फक्त माझा आहेस यार, फक्त माझा. मघाशी त्याचं तिथं तिच्यासोबतचं वागणं आठवलं की त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाटू लागलं होतं तिला. जणू आपलं प्रेम जगापुढे उघडपणे स्वीकारायला तो मागं पुढे पाहत नव्हता. तिच्यासमोर त्याची प्रत्येक कृती ही हेच दाखवणारी होती की त्याचं तिच्यावर खूप खूप प्रेम आहे आणि ही भावनाच तिला सुखावून टाकत होती. पण ती त्याच्या हातांना विळखा घालणारी अर्णवी आठवली की क्षणभरासाठी तिला उगाच अनसेफ वाटून जात होतं आणि ती त्याच्या भोवतीचा तो विळखा आणखी घट्ट करायची. जणू तिला त्याला कुठं जाऊ द्यायचं नव्हतं. एवढ्यात त्याने एका हॉटेलसमोर बाईक थांबवली. तशी डोळे मिटून त्याच्या पाठीवर डोकं टेकवलेली ती उठली. मीरा, उतरतेस ना? अरे शंतनू, इथं हॉटेलमध्ये कशाला? इथे सगळेच आजूबाजूला असतील. तिच्या अशा बोलण्यावर त्याला आता हसू येऊ लागलं. व्हॉट? अगं मग तुला जायचंय कुठं नक्की? गार्डन इतक्या उशिरा बंद असतात. आता 10 वाजत आले आहेत. जास्त दूर नाही जाऊ शकत आपण आणि पुन्हा यायला तितकाच वेळ लागेल. कळतंय का? का मग माझ्या घरी घेऊ? मागे वळून त्याने विचारलं. नाही नाही नको, तुझ्या घरी नको. बरं ठीक आहे इथे, म्हणत ती उतरली. तोही हेल्मेट काढून तिथेच बाईकच्या हँडलला अडकवून उतरला आणि तिच्याकडे आला. मीरा चल, तसंही जेवलोय तर कुठे आपण? चल थोडं खाऊन घेऊ आणि गप्पाही करू. त्याच्या बोलण्यावर तिने मान हलवली आणि दोघंही पुढे निघणार एवढ्यात तिला तो म्हणाला, नाहीतर थांब, एक काम कर, तू इथेच थांब, मी 2 मिनिटात आलो. पण का? तू थांब तर, मी आलोच. ओके, लवकर ये शंतनू, ती म्हणाली आणि तो मात्र डोळे मिचकावत निघून आत हॉटेलमध्ये गेला. यार माझंच चुकलं. आता रात्रीची वेळ, तो तरी कुठे नेणार होता? त्या तिथं पुण्यात समुद्रही नाही आहे. सध्या त्याच्यासोबत अशा ठिकाणी जायचीच खूप इच्छा होती. खळाळणारा समुद्र आणि चांदण्यांनी भरलेलं ते आकाश आणि फक्त तो आणि मी. त्याचा हात हातात घट्ट पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून त्याच समुद्राच्या वाळूत निवांत बसायचं होतं मला. बट मला आज काय होतंय हे? त्याला सोडून जावं असं वाटतच नाहीये आज. ओठांवर ओठ घट्ट करत मीरा एकटीच विचार करत उभी होती. एवढ्यात हा सगळा विचार करत स्वप्नातचही पण ती त्या बीचवर त्याच्यासोबत फेरफटकाही मारून आलेली. काहीच वेळात तो परतला, पण येऊन पुन्हा तिच्या शेजारी उभा राहिला. तिला वाटत होतं आता आज चल म्हणेन, पण नाही, तो निवांत होता. शंतनू काय झालं? ते अरेंजमेंट करत आहेत. अरेंजमेंट? कसली आहे शंतनू? हो कळेल, थोडं थांब. असं अचानक तू बोलल्यावर काय होईल? वेळ तर लागेल. कसली अरेंजमेंट ते तर सांग आधी. सांगू? शंतनू तू काय करतोयस नक्की? ती भलताच विचार करत होती आणि एवढ्यात मॅनेजर सांगत आला. सर अरेंजमेंट इज रेडी, यू कॅन कम दिस साईड. आता तर मॅनेजर स्वतः येऊन सांगत होता, मग काय मीरा गप झालेली.
शंतनूने तिला चल म्हणत खुणावलं आणि ती मुकाट्याने त्याच्या मागे निघाली. आता ही वेडी मीरा मनात नको नको तो विचार करत होती. त्या दोघांना स्टेअरकेसवरून नेऊ लागले, मग तर तिला आणखीनच भीती वाटू लागली. शंतनूने काही वेगळा अर्थ काढला काय असं वाटून घाबरलेली मीरा एकदाची टेरेसवर पोहोचली. तेव्हा तिच्या लक्षात आलं, वरती चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली त्या मोकळ्या टेरेसवर एकच टेबल लावलेला, ज्यावर व्हाईट कलरचा टेबल क्लॉथ अंथरला होता. एक साईडला फ्रेश गुलाब ठेवलेली फुलदाणी होती आणि बाजूला टेबलवरच मंद जळणाऱ्या कॅन्डल्स होत्या. बाजूला व्यवस्थित लावलेले प्लेट्स आणि पाणी पिण्यासाठी ग्लास होते. ते सगळं पाहून तिचं फायनली शंतनूकडे लक्ष गेलं, तर तो गालात हसत तिलाच पाहत होता. मॅम, कम नो, हॅव अ सीट. मॅनेजरच्या आवाजाने तिची तंद्री तुटली आणि शंतनूशी नजर चुकवत केस मागे घेत ती पुढे आली आणि टेबल समोर मांडलेल्या खुर्चीवर जाऊन आपल्याच विचारांवर खजील होत बसली. मी मघाशी जी ऑर्डर बोललो ती पटकन पाठवून द्या. अजून काही हवंय का सर? नो थँक्यू, काही लागलं तर सांगतो तुम्हाला, शंतनू म्हणाला. ओके, एक 10 मिनिट द्या मला, मी लगेच डिनर सर्व करतो. ओके, नो प्रॉब्लेम, शंतनूने म्हणताच तो निघून गेला. तो गेला तसा शंतनू पटकन येऊन तिच्या शेजारची खुर्ची ओढत तिच्या शेजारी येऊन बसला. हे असंच हवं होतं ना तुला? त्याने गालात स्मित करत तिला विचारलं. तशी तिने खाली पाहत गालात हसत मान हलवली. मग आणखी काय काय विचार करून झालेला तुझा वर येईपर्यंत? त्याने हसत विचारलं. तसं तिने तिचा चेहरा दोन्ही हातात लपवला. मीरा, मीरा तू ना खरंच मॅड आहेस, तो तिच्या डोक्यात हलकेच फटका मारत म्हणाला. हे आता माझ्याकडे बघणार आहेस का? काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? आज वेगळंच वागतेस तू. काय विचारतोय मी मीरा? त्याने तिच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला करत विचारलं. तशी ती उठली आणि पटकन बाजूला आली. खाली रोडवर जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या, त्या पाहत शांत उभी होती. हे मीरा, काय झालंय? बोल ना आता. पाठीमागून येत तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत त्याने कानाजवळ येत विचारलं. तशी ती त्याच्या दिशेने वळली आणि त्याच्या डोळ्यात एकटक पाहू लागली. अगं काय, बोल ना आता. भिरभिरत्या नजरेने त्याला पाहायचं चाललेलं तिचं आणि एकाएकी त्याच्या गळ्यात हात घालून ती त्याला बिलगली. त्यानेही तिला जवळ घेतलं. तिच्या पाठीवर हात फिरवत तिला थोपटू लागला. ए मीरा, आता माझा जीव काढशील, बोलणार आहेस का? आय एम सॉरी. अगं कशासाठी? मला नाही माहीत का, पण मला नाही आवडत तुला दुसऱ्या कोणासोबत पाहायला. तू फक्त माझा आहेस हा शंतनू, ती त्याला कडल करत म्हणत होती. आणि तिच्या ह्या बोलण्याने त्याच्या अंगावर मात्र गोड शहारा उमटला. क्षणभर त्यानेही तो स्थिरावू दिला आणि तिला आणखी जवळ खेचू लागला. तिच्या अशा वागण्याने आपल्याला फार काळ स्वतःला सावरता येईल असं काही वाटत नव्हतं. एक थरथरता श्वास घेत तो पुढं तिला म्हणाला. ऑफकोर्स मीरा, दुसरं कोणी आहे का माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय? हो, पण तरीही मला ना ती मुलगी नाही आवडली. कोण मुलगी? एक मिनिट, तू कोणाविषयी बोलत आहेस? तो तिला बाजूला करत विचारू लागला. दुसरं कोण असणार आहे? ती खाली पाहत बोलली. अगं, तू अर्णवीबद्दल बोलते आहेस का? तिला उलट विचारून तो मोठ्याने हसू लागला. आय एम सिरियस हा शंतनू, ती गंभीर होऊन म्हणत होती. पण पहिल्यांदा तिला असं जलस झालेलं पाहून तिचा निरागस चेहरा पाहताना त्याला हसू येत होतं. हो, आय नो मीरा. ओ गॉड, तू जलस झाली आहेस मीरा? कम ऑन मीरा, तो हसत होता. ती पहिल्यांदा अशी आपल्याबद्दल इन्सिक्युअर फील करत होती आणि या विचाराने त्याला खरं तर भारी वाटत होतं. मी जलस झाली नाहीये हा शंतनू, आय जस्ट डोंट लाईक हर. मला काही ठीक नाही वाटलं. अगं पण का मीरा? आणि तिचं सोड, तुला माहिती आहे नाही, मी फक्त तुझा आहे. त्याने तिच्याजवळ येत आता तिचा चेहरा ओंजळीत पकडून विचारलं आणि पुढच्या क्षणाला तिच्या ओठांवर अलगद ओठ टेकवले. मला माहिती आहे, आजही तुझ्या प्रत्येक कृतीतून ते मला ऑलरेडी दिसतंच आहे, पण तिचं इंटेन्शन मला चांगलं नाही वाटत आहे शंतनू, ती बारीक चेहरा करून सांगत होती. मीरा, सोड ना तू तिला, लक्ष नको देऊ तिच्याकडे. असे खूप येतील मीरा, माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस. आणि आता तर काय,
लग्नही तुझ्याशी होणार आहे मीरा. लग्न 15 दिवसांवर आलंय मीरा, आहे ना लक्षात? तिचे केस हलवार मागे सारत तिला अगदी प्रेमाने समजावत होता तो. आणि त्याच्या त्याच प्रत्येक कृतीने तिच्या मनाच्या तारा अलगद क्षणाक्षणाला छेडल्या जात होत्या. पण तरीही त्याचं एवढं प्रेम करणं पाहून तिला तरीही मनाच्या कोपऱ्यात चुकून त्यांच्या या गोड नात्याला कोणाचीही नजर लागायला नको याची भीती वाटत होती. काय बोलतोय मी? त्याने पुन्हा विचारलं. तशी स्वतःच्याच विचारात हरवलेली ती भानावर आली. तिने मान हलवली आणि त्या क्षणाला त्याच्या भेदक नजरेत पाहणाऱ्या तिच्या पोटात फुलपाखरं उडाली. बट मीरा, मला ना खरंच वाटत नाहीये तू जलस झालीयस. मला वाटतं तू कधीच जलस होत नाहीस. त्या दिवशीही मी मुद्दाम ते स्टेटस ठेवलेलं शूटचं मला पाहायचं होतं. तुला काही वाटतं का? पण छे, नो रिस्पॉन्स. काय म्हणालास तू? म्हणजे तू त्या दिवशी मुद्दाम ठेवलेलंच ते? ती रागाने पाहत गाल फुगवत म्हणाली. हो, मला पाहायला नको माझ्या होणाऱ्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे. पण नाही, एकही मेसेज नव्हता की कॉलही. वरून मलाच गरज असल्यासारखा मीच भेटायला आलो होतो. एक क्षण वाटलं, यार ही मीरा माझ्यावर खरोखर प्रेम करते पण का नाही. तो तिला न्याहाळत तिरकस पाहत बोलत होता. काहीही बोलतोयस हा आता शंतनू, मार खाशील आता माझा. आणि मला तेव्हाही हर्ट झालेलं. हो का? पण बोलणार कोण ना? तो हसत म्हणाला. तशी त्याला फटका मारायला ती त्याच्यात जवळ आली. शंतनू, ती त्याला मारायला धावत होती पण त्याने तिला ओढून मिठीत घेतला आणि तीही त्याच्या मिठीत त्याला फटके मारतच विसावली. काही क्षण दोघंही एकमेकांच्या मिठीत विरघळत राहिले होते. पण खरं सांगू मीरा, त्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाहून मला लगेच कळालेलं तुझं काहीतरी बिनसलंय. पण आज खात्री झाली ते त्यासाठीच होता. आय एम सो हॅपी मीरा. थँक गॉड माझ्या मीराने माझ्यावर फायनली हक्क दाखवला. खूप भारी फिलिंग आहे हे. तो म्हणत हसला तसा तिने त्याला पुन्हा फटका मारला. दोघंही हसत होते, खुश होते. बरं चल, आता जेवण येईल. उशीर होईल जायला घरी, माहिती आहे ना? झालं सुरू यार तुझं घरी जायचं. अरे असं काय करतो, जावं तर लागेल ना. आता ठीक आहे, 15 दिवसांनी माझ्याच घरी येणार आहेस तेव्हा पाहतो ना मी तुला. तिला एकटक पाहत तो टेबलवर जाऊन बसला. तीही स्मित करत खुर्चीवर जाऊन बसली. काहीच वेळात जेवणही आलेलं आणि दोघंही गप्पा करत जेवण करू लागले. आजचा पार्ट इथंच संपलाय. लवकरच होणारे शंतनू आणि मीराचं लग्न, त्यामध्ये अर्णवीही आली आहे. आता अर्णवी त्या दोघांना वेगळं करायला काय काय करणार आहे माहीत नाही. तर इंटरेस्टिंग वाटत असेल तर कथा ऐकत राहा. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा आणि थँक्यू सो मच कथा मनापासून ऐकण्यासाठी. काही सजेशन असतील तर नक्की कळवा आणि कीप सपोर्टिंग. थँक्यू सो मच.